अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। रत्नागिरी नागपूर महामार्गातील अंकली ते चोकाक या 33 किलोमीटर टप्प्यासाठी बाधित शेतकऱ्यांना अखेर चौपट दराने नुकसान भरपाई मिळणार आहे। यासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी विशेष प्रयत्न केले आहेत। रत्नागिरी नागपूर महामार्गातील अंकली ते चोकाक या 33 किलोमीटर टप्प्यातील भागात 937 खातेदार असून दुप्पट दराने केवळ 94 कोटी रुपये मिळणार होते। मात्र आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शासनाने चौपट दरास मंजुरी दिल्याने शेतकऱ्यांना एकूण 171 कोटी रुपये मिळणार आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना सुमारे 76 कोटी रुपयांचा अतिरिक्त लाभ झाला आहे। या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून आमदार यड्रावकर यांच्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे। चोकाक ते अंकली ह्या दरम्यान चौपदरी करण्यासाठी म्हणून जे जमीन संपादन करण्याचा विषय होता तो गेली अनेक दिवस प्रलंबित होता। कारण चोकाकच्या अगोदरचे जे लोक होते त्यांना तिकडच्या बाजूच्या लोकांना ही दाम चौपट दर मिळालेला होता आणि मधल्या जे तिथनं पुढच्या अंकलीच्या पुढच्या लोकांनाही दाम चौपट दर मिळालेला होता। त्यामुळं मधल्या 31 किलोमीटरचा जवळपास चौपीस होता त्या लोकांना मात्र त्यापासून वंचित राहिला आणि दाम दुप्पटच तिथं दर देण्याचा निर्णय शासनात झालेला होता। ही बाब राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी निश्चितपणे ह्या घटकाला आपण ही 31 किलोमीटरच्या मधल्या लोकांना या शेतकऱ्यांना न्याय देऊ अशा पद्धतीची भूमिका घेतलेली होती आणि आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि महसूल मंत्र्यांनी आदरणीय बावनकुळे साहेब आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या दोघांनीही त्याच्यावर सही करून त्या सगळ्या 31 किलोमीटरच्या येणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांना न्याय द्यायची भूमिका घेतली। त्याबद्दल दोन्ही सन्माननीय मुख्यमंत्री आणि सन्माननीय महसूल मंत्र्यांचं मी या ठिकाणी जाहीरपणे या सगळ्या परिसरातला लोकप्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी आभार मानतो। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।